मुली आता शिकायला लागल्यात, कमवायला लागल्यात, तर थोडा इगो सेट झालेला आहे. मेजर प्रॉब्लेम्स काय असतात ज्यामुळे डिवोर्स वगैरे होतात? पिढी दर पिढी ते प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. एज रिलेटेड प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. यंग कपल आलं तर वेगळं अच्छा. आहे. मिड लाईफ क्रायसिसचं कपल आलं तर वेगळं आहे. ऑफकोर्स थर्ड पर्सन इन्व्हॉल्वमेंट हे एक महत्वाचं कारण बरोबर. आजकाल खूप आपण सगळीकडेच बघतो आणि अनअपोलॉजेटिक बिहेवियर येते. देर इज नो गिल्ट, ऍक्सेप्टन्स नाही. उलट आहे की मी म्हणून केलं. बरोबर बरोबर. म्हणजे उलट दे जस्टिफाय देअर बिहेवियर की नाही माझं ह्याच्यात चुकलं काही नाही, चुकीचं असेल पण ही 1 2 3 4 ही लिस्ट आहे आणि त्याच्यामुळे मग मला इलाज नव्हता. मी काही ठरवून केलं नाहीये. दे आर नॉट सॉरी फॉर इट. ओके. पूर्वी कसं व्हायचं सागर की लग्न हे सामाजिक गोष्ट की आता 18व्या वर्ष झालं आता लग्न केलं पाहिजे. सामाजिक प्रेशर असायचं, आई वडिलांचं असायचं, घरात एक एकत्र कुटुंब त्याचं असायचं. मुली पण जास्तीत घरी असायच्या. एवढं शिक्षण तेव्हा नव्हती किंवा बाहेर जात नव्हते. त्यामुळे शिवणकाम शिकायचं, एक बेसिक ग्रॅज्युएशन करायचं आणि लग्न करायचं. आताच्या मुली तिशीच्या आत लग्न ही कन्सेप्टच नाहीये. हो. मुली आता शिकायला लागल्यात, कमवायला लागल्यात, कधीतरी आपल्या पार्टनरपेक्षा जास्तही कमवतात. तर थोडा इगो सेट झालेला आहे आणि त्या इगो सेटमुळे ना मला तुझ्यावरची तर परावलंबतच कमी झालेली आहे ना माझी. मी तुझ्यासाठी ना पैशासाठी डिपेंडंट आहे. मी माझं घर घेऊ शकते, मी माझा खर्च मी उचलते. सो एकमेकांना अडकवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, पालकांची भीती नाही आहे, समाजाची भीती नाही, बरोबर, जाती धर्माची भीती नाही आहे. मग मला थोडासा ना व्यक्ती स्वातंत्र्याचा कल स्वैराचाराकडे पण चाललाय. मग डोंट जज ह्याच्या खाली आपण काही करतोय.